माझ्या ठिकाणी उपस्थिती देणारे मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषीमुनी साधू संत आणि दुरून दुरून येणारे माझे भाविक आणि भक्त, पंचकृषीतले येणारे सर्वे माझे लाडके आदरपूर्वक सर्व गाववासी वाल्यांना माझा कोटी कोटी धन्यवाद। आज या ठिकाणी खूपच सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। आणि खूपच कार्यक्रमाचं नियोजन जर सुंदर असेल तर सर्व भक्त आणि त्यांचं मन सुंदरही असेल। आज या ठिकाणी सर्वांनी एक विचार एक नियोजन करून गाववाले एवढं सुंदर कार्यक्रमाचा जर नियोजन केलेलं आहे तर पहिलेच वेळेस मी तुमच्याकडून जी आपली चित्ताभाती होईल होती ती मी आधी काढून घेणार। तुम्ही सांगत होते की दुपारी कार्यक्रम करू, मी सांगत होतो एवढे दुरून दुरून येणारे माझे भाविक आणि भक्त जर असेल तर उन्हाने त्यांना त्रास होईल आणि परत एवढी जर लांबी जर मिरवणूक असेल तर पायात चप्पलही नाही तर पायाला चिमटाही बसल। आणि तुमचं नियोजन पाहून जो कार्यक्रमाचं भव्य नियोजन केलेलं आहे ते बद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद। सर्व भाविक आणि भक्त जर माझे नजर मध्ये जर पाहतोय म्हातारी माणसे पासून तर नवी अशी पिढी येणारी सुद्धा या ठिकाणी बसलेली आहे। आणि बरेच ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये जायला आहे तर फक्त म्हातारेच माणसे दिसतात, पण आज अण्णाभाऊनी नानांनी सांगितलं की रंगीबेरंगी फुलं या ठिकाणी बसलेली आहे। महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि या ठिकाणी माझे बसणारे सर्व माझे भजनी मंडळ सगळे असे तयारी आणि कडक मध्ये दिसतात असं वाटतंय। पण भक्तांनो वेळ खूपच झालेला आहे, तीळ मात्र शंका नाही, वेळ नको वाया जावावं। आणि आज या ठिकाणी रस्ता नसता पण दगडेमध्ये असे पळत होते भक्त। आणि एवढं जर अंतःकरणापासून जर श्रद्धा घेऊन जर तळमळ करताना जर तुम्ही पळत आले, फक्त भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त व्हावं आणि माझं मुख पाहावं आणि महाराज कसं बोलतात ते ऐकण्यासाठी जर या ठिकाणी जर आले तर खरंच मी पण स्वतःच्या आत्मेला असं भावपूर्वक अभिनंदन सांगतोय आणि तुम्हाला पाहिल्यानंतर कोटी कोटी धन्यवाद सांगतोय की असं भक्त मी कधीच पाहिले नाही। मी सर्व भक्तांना सांगतोय मला मराठी व्यवस्थित जमत नाही, कदाच माझे बोलण्यात बदल होईल किंवा चुकून एखादी शब्द येऊन जाईल, कारण महाराष्ट्र
आणि गुजरात एक होणार आहे, बरोबर? आणि एक होण्यासाठी तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागल, तरच खिचडी भात चांगलं स्वादिष्ट होईल. तर माय बापू, एखादी शब्द जर माझ्याकडून चुकून आला तर हात जोडून क्षमा मागतोय. सर्व माझे भाविक भक्तांनी समजून घ्यावं. सर्वांनी म्हणायचं आहे, बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तमेव माता च पिता तमेव बन्धु च सखा तमेव विद्याधरणं तमेव सर्वं मम देव देव. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. हर महादेव की जय. आदिशक्ति जगदम्बे मात की जय. रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. सब देवी दुर्गा की जय. सब साधु संतान की जय. बोलो सच्चे दरबार की जय. सच्चे दरबार की जय. नमिला गणपती माऊली सारोजा. नमिला गणपती माऊली सारोजा. नमिला गणपती माऊली सारोजा. नमिला गणपती माऊली सारोजा.
पावनभूमी म्हणजे साधू संत आणि देव परमार्थ साध्य करण्यामुळं पवित्र झालेली पवित्र आणि पावनभूमी. आज या पवित्र आणि पावनभूमी मध्ये बसलेले सर्व माझे भाविक आणि भक्त पाहून मला सुद्धा आनंद होत आहे. की एवढे लांबून लांबून दुरून दुरून एक चित्त, एक विश्वास, एक भावना मुळे आज या ठिकाणी देवांचं दर्शन, संतांची कृपा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. माझी सुद्धा तळमळ आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा, ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा आशीर्वाद आणि माझी साधना, माझी तपस्या च्या कृपामुळं सर्व गाववाले आणि दुरून दुरून येणारे सर्व माझे भाविक भक्तांना माझा आशीर्वाद आहे की देवांचा मुख प्रगटवण्यासाठी, देवांचा मुख तेजस करवण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतोय आणि तुपाचा दिवा लावून असा उजाला करतोय आणि ते उजालामध्ये आपण भगवंताला प्राप्त करतोय आणि सांगतोय की भगवंता असाच उजाला माझ्या परिवारामध्ये बनून राहावं. आणि तेच वचन, तेच आशीर्वाद घेऊन आज मी या ठिकाणी तुमच्या समोर हाजरी दिलेली आहे. माय बापो, वेळ तर खूपच झालाय, पण एवढं सुंदर भाविकांचं आत्मा पाहिल्यानंतर मी सुद्धा तुम्हाला सोडू शकत नाही. आज एवढं संधी जर आपण दिली तर ती संधी वाया नको गेली पाहिजे. भक्तांनो बघा, या ठिकाणी देवांच्या कृपामुळं आपल्या गावाची उन्नती जर होते तर तीच उन्नती परिवाराला कल्याणाचे माध्यमात घेऊन जाते. आज या ठिकाणी मी गाडीमध्ये सुद्धा बसून हेच विचार करत होती कोणत्या निमित्ताने कार्यक्रम दिलेला आहे. कारण मी बाकीचे संतांसारखं किंवा बाकीच्या महाराज लोकांसारखं पाहून बोलत नाही. तुम्ही माझे, मी तुमचं आणि जे देवांच्या मुखात आहे तेच तुम्हाला मी देणार. आज माझ्याकडे तुमच्यासाठी बोलण्यासाठी काहीच नाही बरं का. पण या ठिकाणी अंतःकरणापासून एवढे जर भक्त परमार्थ साध्य करून जर संतांच्या वाणीला जर गुणगान देतात तर खरंच माय बापो, तुम्हाला माहिती आहे देखील अशी महाराष्ट्राची भूमी किती पवित्र आणि पावन आहे की त्याच्यामध्ये साधू संत देव सदैव विराजमान राहतात. आता पाहतोय आपण जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे संत आहे नाही आहे. ज्ञानोबा सारखा ज्ञानेचा राजा आहे
नाही आहे. जनार्दन स्वामी आहे? नाही आहे. निवृत्तीनाथ महाराज आहे? नाही आहे. तर माय बाप ऐका, 18 पुराण, पंचतत्व, 9 ग्रह, आकाश पृथ्वी, सूर्य चंद्र, वाघ आणि नाग, देवी देवता, 4 वेद, सप्त ऋषी, गौमाता, सर्वांचे पुण्य, सर्वांचे वैराग्य, सर्वांचे सार, आणि ती आहे गीता. काय आहे? गीता. आणि गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, भगवान परमात्मा की जेव्हा मानवा जीवांचा गृहस्थी करता जर सुख आला तर देवांना विसरून जातात आणि दुःख आला तर देवांना आठवण करतात. असं मानव जीवामध्ये किती योनी असं पार पाडून ये जर मानव देह जर भेटलेला आहे. आपण गावामध्ये सप्ताह ठेवतात, खूप साधू संत सांगतात, महाराज मंडळी सांगतात, जे खरं आहे ते खरं आहे. किती संतांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्याला लेख देतात, अनुभव देतात. त्याच्यापासून आपल्याला किती शिकायला भेटतंय. पण माझ्या मनात एवढंच एक प्रश्न आहे, जर मानव देह जर एकच वेळेस जर जन्म घेतोय आणि मानव असं प्राणी आहे की तो पूजा करू शकतोय, 2 हातांनी टाळी वाजवू शकतोय, कपाळाला गंध लावू शकतोय, भगवानाचं भजन कीर्तन करू शकतोय, तर अशा मानव देह पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तरमळ करतोय. आणि तरमळ केल्यामुळं भगवंताच्या आशीर्वादाने जन्म प्राप्त होतो. आणि मग तो जर आत्मा देवांचं नामस्मरण करत नसेल तर तो मानव काही कामाचा नाही. काय कामाचं? मला तर व्यक्तिगत नाही वाटत, नाही वाटत मला. जर सर्व माझे भाविक भक्त एक चित्ताने जर देवांचा गुणगान करतात, एक मुखाने देवांचा भजन करतात, तर तुम्ही सर्व लक्ष ठेवा, या आत्माचा असा उद्धार करेल ना की कोणीही केस सुद्धा वाका करू शकत नाही. तर गीतामध्ये असं सांगितलेलं आहे की दुःख असतोय तेव्हाच देवांना आठवण केले जातं. हे खरं आहे? खरं आहे? मी सुद्धा मानणार की खरं आहे. कारण
देवाच्या कृपाने जर आज या ठिकाणी जर एवढे भाविक भक्त जर आहे, तर गावामध्ये हरिनाम सप्ताह जर होतात, त्या ठिकाणी जर 3.5 दिवस म्हणजे 7.5 दिवसाचा सप्ताह असतात, तर असे भक्त राहायला काय होत? सांगा बरे. वाटतंय का नाही मनामध्ये? वाटतंय ना? राहायला पाहिजे. संतांचे महाराजांच्या मुखातून आलेला ज्ञान ऐकलं पाहिजे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जन्म घेतल्यानंतर तीर्थ लवकर ते लवकर मानव देहाथकी होत नाही. का नाही होत त्याचं कारण सांगतोय. गाडीमध्ये जायचं, सगळे देव भागात आहे, तर आपण पायी फक्त वारी करू शकतोय, दिंडी करू शकतोय, पण हे तीर्थ करू शकत नाही. तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह साजरा केलेले जात, ते ठिकाणी प्रत्येक भागातले महाराज मंडळी येतात आणि प्रत्येक महाराज मंडळीचे मुखातून देवांचा सत्संग होतय, भजन होतय, कीर्तन होतय, आणि तेच आपलं पवित्र आणि पावन तीर्थ आहे. मग सांगा बरे, जन्म घेतल्यानंतर आपण भजन कीर्तन केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. बार बार, 1000 बार नाही, बार बार सांगल मी की जेव्हा माणसांचा जन्म होतय, तेव्हा मानव देहाने जर देवाचा जर उपकार असेल तर ते कधीही सोडायला नको हवं. कारण आहे, दवाखान्यामध्ये सुद्धा जर तुम्ही जर गेले तर डॉक्टर सुद्धा सांगतोय की दादा, तुम्हाला बीपी का शुगर आहे, एवढे दिवसाचा क्रॉस आहे, टायमिंग जेवण करायचं, टायमिंग गोळे खायची आणि टायमिंग झोपायचं. एखादी औषधी वाल्यांकडे गेले तर तो सुद्धा असंच सांगल, टायमिंग औषध, सकाळ संध्याकाळ पाणी बदलत राहायचं, उकाळा करून पेत राहायचं, तरच तुम्हाला गुण येईल. खरं आहे ना? हे सगळे भक्त मान्य करतात ना? हा, म्हणून भक्तांनो, माझं कळवण्यात असे येते अंत करण्यापासून की जेव्हा हे मानव जीवन आहे, याची चढ उतर सदैव आहे, दुःख आहे, येणार आणि जाणारच आहे. पण सकाळ संध्याकाळी आंघोळ पांघोळ करून आपले घर देव समोर किंवा गावातल्या मारुतीचा मंदिर समोर एक तुपाचा दिवा आणि फुलपान आपण चढवू शकत नाही. प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाला मर्यादा आहे. प्रत्येकाला मर्यादा आहे. आपल्या ठिकाणी येणारे पण भाविक भक्तांना जर एखादी वेळ सांगितलं ना का गुजरातला जायचं आहे, पण पथ्य खूप आहे, बापरे बापरे, पण मायबाप हो, तुम्ही ऐका बरे, प्रत्येकाला मर्यादा आहे. हे जगामध्ये जर बघायचं जर असेल ना, राम सारखा पुरुषोत्तम राजाच नाही आहे.
आहे. आज त्याची लीला, त्याची महिमा आपण ऐकून ऐकून या जीवनापर्यंत आहोत. पण दुष्ट दैत्यामुळं, दुष्ट कोणामुळं? अंग्रेज सरकारमुळं. हे जन्मात या कलियुगामध्ये त्यांचं मंदिर होऊ राहिलं. खरं आहे का नाही? देव धर्म, अहो मी खरं सांगतोय की मी माझ्या जीवनामध्ये जातपात मी कधीच ठेवत नाही बरं का. मी फक्त मानतोय तर एक नर आणि एक नारी. जर जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं ना हात सुद्धा कापून तर एकच रक्त निघल. ते रक्त कधी बदलणार नसतो का बदलतोय? तर ते व्यक्तीला पाहिल्यानंतर मी सुद्धा सांगतोय की जर सगळे धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी जर एक चित्त, एक विचार करून जर भगवा झेंड्याची जर रक्षा करू शकत नाही तर यो हिंदूच मर्द नाही आहे. काय हिंदू मी तर नाही सांगू शकत. जर रक्षा करायची असेल तर भगवा झेंडाची करा. बरेच ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये जायला आहे ना, तर मी असं ऐकलं आहे, हे अमक परिवार आहे, हे तमक परिवार आहे, हे राजकारण आहे. हा, आणि त्याच्यामुळं ना आपले भारत देश मध्ये जी आपली संस्कृती आहे ना ती कटवायचं मांग लागेल आहे. काय वाटतंय तुम्हाला? आज या ठिकाणी मी जर तुम्ही जर मला आमंत्रण दिलं ना तर मी कोणाची निंदा करण्यासाठी नाही आलो माय बाप. मला कोणाचं चेष्टा नाही करायचं आहे. फक्त तुमच्या मनातलं एक चित्त फक्त जागवायचं आहे, बाकी काहीच नाही. बाकी माझ्यापेक्षा तुम्ही खूप शहाणे आहे. खरंच सांगतोय, माझ्यापेक्षा तुम्ही खूप शहाणे आहे, समजदार आहे. माझी आताच 18 वय रनिंग चालू आहे. किती वाटतंय? 18 वाटतंय? म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य, डोळ्यांनी पाहून कधीही विश्वास नको करू, अंत करण्यापासून विश्वास करा, तरच हे भारत देश पुढे जाईल. लक्षात आलं? माझ्यापेक्षा खूप माय बाप हो, तुम्ही समजदार आहे. पण एक चित्ताने देवापर्यंत तुमचा संदेश पोहोचवायचं माझं काम आहे. आहे ताकद तेवढी मानव देहाच्या जीवनामध्ये आलेला दुःख दुरुस्त करून परिवार सुखी करणं माझ्यात आहे ताकद तेवढी. बाकी वाईट विचार असेल ना ते दूर करायची माझ्यात ताकद नाही आहे. फक्त देवांचे विचार आणि सद्फल आहे, बाकी काहीच नाही. ना आज एवढे लांबून जर दुरून दुरून एवढे भाविक भक्त तर मिळाले, एक चित्ताने आज जर ये पवित्र आणि पावन ये भूमीमध्ये बसलेले आहे, तर माझा बी कर्तव्य आहे जेवढेही आत्मा आलेला आहे त्यांच्या परिवार सुखाने राहावं. आणि जेव्हा मानव जन्म घेतोय तर आपल्या याच्यात अजून कसं भेदभाव आहे सांगू? ये गरीब, ये श्रीमंत आहे ना. आओ
झोपडीचा महलही होता ना, महलची झोपडीही होत नाही होत. झोपडी जी असते ना त्याची महलही होत आणि महलची झोपडी बी आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान परमात्मा श्री कृष्णाने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे सांगू? आता तुम्ही गुजरात मध्ये येऊन प्रत्येक वेळेस मराठी बोलतात, मी गुजराती नाही बोलू शकत. तर गीतामध्ये काय सांगितलेलं आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी शांतपणाने ऐकायचं आहे. महेलो नवाशी गरीबी सुजाने, दुनिया ना दुखने सुखिया सुजाने. म्हणजे महल मध्ये राहणारे जर गर्व आला तर दुखीला कधी समजूत नाही, पण दुखी सुखीला समजतोय. जीवनामध्ये गरीब असो श्रीमंत असो, दुखी असो सुखी असो, पण तो भगवंताला तेवढंच प्रिय असतो. भगवंत त्याचा भेदभाव करू शकत नाही. जीवन जसं या जीवनाला पाणी पिल्याशिवाय जगू शकत नाही, असं हे जे देह, हे मानव देह भक्ती केल्यामुळं तारू शकत नाही. बरेच लोकांना वाटत असेल आपल्याकडे सगळंच आहे. तुम्ही सगळे अनुभविक आहे. एखादी शेत लावला असेल, त्याच्यामध्ये कांदे लावले असेल आणि एखाद जर गरीब माणूस जर आला आणि ते बांधवर बसला तरी काय माणूस सांगतोय समोरून, पण माझे कांदे आताच मी लागवड करून पाहिले. आपल्या मानव देहामध्ये हे भेदभाव असल्यामुळं पाप वाढतोय. काय वाढतोय? पाप. आणि पाप केव्हा वाढतोय? आपली नियत बदलून जाते तेव्हा. शास्त्र पुराण मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे पुरा ब्रह्मांड भगवान शिव आणि माता पार्वतीचे कृपामुळे त्यांच्यापासून उत्पत्ती झालेलं आहे. आणि आज या गावामध्ये शुक्रवारच्या दिवशी महाप्रदोष योगावर जर जनरल एवढं कार्यक्रम करत असल तर या गावांची पुण्याई अशी कोणतीच पुण्याई नाही आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एक भगवान संहार करतोय, एक भगवान पालन करतोय आणि एक भगवान जन्म देतोय. हे तिन्ही देवांची जर कृपा आपल्यावर जर असली तर ती कृपा आज हे ठिकाणहून आपली झोळी खाली पाठवू शकत नाही.
वंदन करू हा वंदन करू देवजी तमोने वंदन करू देवजी प्रभु जी तमोने वंदन करू प्रभु जी भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा असीम आहे. काय आहे? असीम. थकले नाही ना? नाही नाही, थकवा असेल ना तर कळवून दे, म्हणजे कसं मला बी गाडी थांबवायची आहे. हा, ते कसं होतंय, समोर जर दूध असेल आणि तो दूध जर गरम करून जर त्याच्यावर लोणी जर असेल तर तूप कोणी पाहत नाही, पण ती लोणी खाण्यासाठी पळतय. असे आज माझी धावपळ चालली तुमचे मग.
एवढं भव्य कार्यक्रम आपण का करतोय? केव्हा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह का करतोय? शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की असं कार्यक्रम केल्यामुळं गावाची उन्नती होते, गावाला बरकत येत, गावामध्ये दुःख दरिद्रता दूर होते आणि साधू संतांची कृपा असीम असल्यामुळं गाव सदैव सुखी प्राप्त होत. म्हणून गावामध्ये साधू संत बोलवून आणि कार्यक्रम केव्हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केले जातात. सर्व भाविकांना जर अंत करण्यापासून जर सांगायचा प्रयत्न करत असेल ना, तर मी तीनच गोष्टी सांगणार आहे. तर सर्व भाविकांनी फक्त लक्षपूर्वक जर ऐकशाल ना, तर आज या क्षणपासून तुमचा उद्धार झाला असं समजायचं. पहिली गोष्ट आहे की दारू व्यसनापासून दूर व्हा. काय व्हा? दारू व्यसनापासून दूर व्हा. आणि यो माझा मुद्दा ना खूपच फास्ट चाललाय बरं का. हा, आणि भागात प्रत्येक व्यक्तीला मी कळवेन, जर दारू प्यायचा असेल ना, दारू प्यायची जर असेल ना, तर घरामध्ये काही झोपा काढतात, रस्त्याला दिंडी काढा. हा, आणि जेव्हा रस्त्याला दिंडी काढली ना, तर जी दारू तुमच्या पोटात आहे ना, ती सुद्धा निघून जाईल. हा, बरेच भाविक तुम्हाला माहिती आहे गुजरात राज्यामध्ये देखील असं बिनमास्थळी असं दारू सोडण्यासाठी येतात, माहिती आहे. आणि मी प्रत्येक दारूवाल्यांना सांगतोय, एक सर्व भक्तांनी शांतपणाने ऐकायचं आहे. दारूवाला कितीही दारू पेव, पण त्याचा परिवार कधी सुखाने राहू शकत नाही, नाही राहू शकत. आणि जर असेल ना, तर मला फक्त माझ्या कानाला धरून दाखवून देवावं की महाराज जो सुखाने आहे. पण बरेच आपल्या भाविकांना अशी सवय असते की एखादी नवीन महाराज निघाले किंवा का प्रसिद्ध झाले का ते ठिकाणी जाऊन दारू सोडायचं. महिना, 2 महिना, वर्षभर सोडली का अजून एक प्रश्न करू, जो कुत्रा असतोय त्याची शेपूट कधी वाकी पाहिलेली आहे का? सरळ कधी राहत, वाकीच राहत राहते. म्हणजे असा दारूवाला सुद्धा ना एखाद्या वेळेस खूप साधू संतांना ठगून जातो. आणि मी एक चित्त एक विचाराने सांगतोय का जो बी माझ्याकडे व्यसनापासून दूर झालेला आहे ना, त्यांनी फक्त पिऊन पाहायचं, मग माझा तमाशा पाहायचं. तुम्ही बाकीच्या भागात तमाशा पाहायला जाते, पण मी तुम्हाला देवांचा तमाशा दाखवल बरं का. हा, म्हणून प्रत्येक वेळेस मी सांगतोय का व्यसनापासून दूर राहा. जो पण भक्त तुळशीगडाचा महिमा ऐकून जरी त्या ठिकाणी येऊन ते शिवशक्तीची
अनुभूती घेतलेली असेल ना, तर तुम्हाला मी खरंच सांगतोय, जान पर जान पीने से क्या फायदा। मी परत व्यवस्थित सांगतोय, जाम पर जाम नाही बरं का, जान पर जान पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन एक बार शिव नाम का प्याला तो पी के देखो, आपकी जिंदगी सवर जाएगी। कारण मी काय सांगतोय, हे बनवून नाही सांगत बरं का मी बाकीचं सारखं, मी ओरिजिनल आहे। भगवान शिवानी जगाच्या कल्याणासाठी विष ग्रहण करेल। काय करेल? विष। मीराबाईंनी प्रभू प्राप्ती प्रेम पूर्ण करण्यासाठी अमृत समजून जहर पिलं। मग आपण या जीवनामध्ये जर एकच वेळेस जन्म घेतलं, तर तुम्ही भगवानाच्या चरणात जा आणि परिवार सुखाने करा। दारूच्या व्यसनामध्ये पडून परिवार का दुखी करतात? लक्ष ठेवायचं, जर दुसऱ्याला जर सुख देऊ शकत नाही तर दुसऱ्याला दुःखही नको देऊ। जीवनामध्ये दोन गोष्ट कधीच नको करू, कधी मानव देहामध्ये जर जन्म घेतला आणि गृहस्थ संसार तुम्ही जर बनवत असाल, तर कधीच मायबाप हो दारूच्या व्यसनापासून लांब राहा। खरंच सांगतोय, लांब राहा। आणि जीवनामध्ये जर तुमच्या नावाखाली जर कर्ज झाला असेल, व्यवस्थित ऐका बरं का, जीवनामध्ये नावाखाली जर कर्ज झाला असेल, तर तो कर्ज अंगावर नको ठेवू, पायी पायी तीळ मात्र शंका न घेता तो कर्ज मुक्त करून घ्यायचं। कारण या आत्म्याचा उद्धार कधी कोणी करू शकत नाही, आणि उद्धार करायचं तर अंगावर कोणतंही कर्ज नको ठेवू। म्हणून मी सांगायचं, माझा उद्देश आहे, जन्म घेतलंय, दुःख सुख येणारच आहे, पण भगवानाचा नामस्मरण करताना यो देह बाजूला नको राहावं। खूप लक्ष ठेवा। बरेच लोकांना असं वाटतंय की अंगावर कर्ज म्हणजे व्यक्तिगत कर्ज असल्यामुळे जर जीवाचा जर काही झालं तर तो कर्ज नष्ट झाला, पण नाही होत। तो त्या ठिकाणी लिहून ठेवलेला असतोय, तो कर्ज आपल्याला चुकवावाच लागतो। म्हणून जीवनामध्ये कितीही संकट किंवा दुःख असू द्या, आपले घर देव असेल ना, त्या ठिकाणी बरं निवेदन करून बघा, लगेच तुमची मनोकामना पूर्ण होईल। फक्त काय पाहिजे? एक चित्त, एक मन। जसे भगवान शिव आणि माता पार्वतीचा यो जग पुरा ब्रह्मांड सतयुगाची गोष्ट आहे। तुम्हाला माहिती आहे की भगवान शिव वैरागी आणि पुण्यशील आहे, कालो का काल महाकाल आहे। ऐकायची आहे अमर कथा, ऐकायची आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, सुनने वाला भी अमर हो जाता है। काय सांगितलेलं आहे? सुनने वाला भी
अमर हो जाता है। तर भगवान शिव आणि माता पार्वतीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कैलास पर्वतावर राहायला लागले। आज तुम्हाला माहिती आहे भगवान शिव आणि माता पार्वती एक का आहे? आणि दुसरा माझा प्रश्न आहे, आई वडिलांची सेवा करा। काय करा? आई वडिलांची सेवा करा। प्रत्येक जण सांगतोय, मी ऐकलं आहे कीर्तन मध्ये, प्रवचन मध्ये, प्रत्येक कथामध्ये, प्रत्येक याच्यावरून कोणी ना कोणी उदाहरण केव्हा एक चित्ताने सांगत असतात। पण आज मी परिपूर्ण पुरावा सहित तुम्हाला मी बोलणार आहे। आई वडिलांची खरंच सेवा करा। जर आई वडिलांची सेवा जर नाही केली तर जीवनामध्ये होणारे जे संकट आहे ते लवकर दूर होत नाही। तर त्याच्यामध्ये भगवंतानी अमर कथामध्ये सांगितलेलं आहे की भगवान शिव आणि माता पार्वती पुरे ब्रह्मांड मध्ये फिरू लागले। कारण का फिरत होते की पुऱ्या ब्रह्मांड मध्ये किती आत्मा आहे। आज तुम्हाला ड्रोननी कॅमेरा सुद्धा पाहतोय पुरे ब्रह्मांड मध्ये का किती बघताय? पाहतोय का नाही? पाहतोय ना? असाच भगवान शिव आणि माता पार्वती पुरे ब्रह्मांड मध्ये फिरत होते। माता पार्वतीने सांगितलं, भगवान मी थकली, आता कुठेतरी आपण आराम करू। भगवान शिवाने सांगितलं, हो देवी, माझ्या शरीराचे वैराग्य, पुण्यशीलता, एक नगरी आहे तिथं आपण जाऊ। माता पार्वतीने सांगितलं, हो देवा, लगेच। आणि देखील अशी पवित्र आणि पावन भूमी काशी देखील भगवंता उतरले, राहू लागले। एक दिवस जाता, 2 दिवस जाता, युग युग गेले। आणि एक दिवस माता पार्वतीने सांगितलं, देवा, तुम्ही मला या ठिकाणी सोडून तुम्ही दररोज पूर्ण सृष्टीमध्ये भ्रमण करत असतात। कारण मी एक दिवस फिरल्यानंतर सुद्धा थकले, तर तुम्ही तर रोज जाता, तर थकत नाही? देवी, माझा तो कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यावरच मानव देहाचा फल प्राप्त होतो। म्हणून त्यांच्या उद्धाराकरता मला सांभाळावा लागतच आणि वेळस संहार सुद्धा करावा लागतो। हो स्वामी, लगेच आपण पृथ्वी लोकावर निघू। भगवान शिव आणि माता पार्वती निघाले। निघता चालता गोष्टी बडाई के होता भगवान शिव एक जागावर थांबून गेले। माता पार्वती चे लक्ष परिपूर्ण तुमचे सारखे एक भक्तावर पडले।
कोणावर पडली? भक्तावर. त्याचं नाव होता युग आणि त्याचे पत्नीचं नाव होता कली. काय नाव होता? कली. रोज सकाळी उठून नित्य नियमाने आंघोळ पांघोळ करून देवपूजा केल्यानंतर गायीची पूजा, गायीची पूजा केल्यानंतर आई वडिलांची पूज सेवा आणि रोज लाल चंदनाचा लेप काढून आई वडिलांचे तळ पायाला लावत होता. रोज माता पार्वती पाहून स्वामी, ओ स्वामी पहा ना, ते पाय मानव देह कसं कामात एक चित्ताने आहे. बघा त्याची भावना, त्याची श्रद्धा बघा. चला ना स्वामी पाहू. तर त्याच्या घरामध्ये मातीची पिंड बनवलेली होती. आणि त्या ठिकाणी त्यांनी वृद्ध आश्रम बनवेल होत. हजारो ठिकाणे वृद्ध म्हातारे ते ठिकाणी राहायचे. बरेच पोरांना प्रॉपर्टी जास्त झाली, काही वडीलला बाजूला. तसंच ते ठिकाणी भानुमती आणि सूर्योदय आई वडिलांना घेऊन त्या ठिकाणी येऊन टाकले आणि सांगायला लागले, कली युग कुठं गेला? सांगितलं, हा घरातच आहे. आईला चंदनाचा लेप लावून राहिला. हो आताच आमचं लग्न झालं. मंडळीला माहेरला जायचं आहे आणि तीर्थयात्रा करायची होती. आता तीर्थयात्रा काही निघत नाही, आता हनीमून निघत राहते नाही का? तीर्थयात्राला जायचं आहे म्हणून आम्हाला आई वडीलला इथं ठेवून जायचं आहे. हो लगेच मी स्वामीला सांगते, येतोय बाहेर, त्यांना सांगा आणि लगेच इथं ठेवा. असेच म्हाताऱ्यांची सेवा करून तिथं त्यांची सेवा पार पडत असते. रोज त्यांच्या घरी भंडारा असतो. अशी त्याची नीती नियमाने सेवा चालत होती. आणि तो माणूसला मुकाम झाल्यानंतर त्यांनी ठरवलं, युग तुमची पत्नी कली आहे, तिला सांगा की आमचे वाट्याचा बी भोजन बनवून ठेवा. आज आम्ही इथंच मुकाम राहू का स्वामी? राहू? मग राहू शकते, मग राहू शकते. सगळ्यासाठी हे तुमचंच घर आहे. स्वयंपाक झाला, जेवण झालं, सगळे झोपून गेले. युग आई वडिलांना हवा देत होता, म्हणजे वारा. आज तर आपल्यासाठी आयता वारा सुटलाय नाही काही ठिकाणी. हा नाही तर बघा 4-5 दिवसापासून हवा सुद्धा येत होती का? नको तुम्ही गरम व्हायला पाहिजे. वारा देत होता आई वडीलला आणि त्याची मंडळी सर्प आणून उद्याची तयारी करत होती. रात झाली. एक वाघ
पाहिलं मध्यरात झाली आणि त्याचे अंगणामध्ये, त्यांच्या वटीवरती, त्याचे गार्डन मध्ये, त्याच्या पूर्ण आश्रमामध्ये पायांच्या हसहसाचा आवाज, पायांच्या घुंगरू, हाताच्या बांगड्याची झणझणाट. आताच्या महिला कुठे काचाचे बांगडे घालते, पहिल्याचे घालत होते. आताचे फक्त एकच कंगणी घालतात, नाही का? का कोणाला माझा आवाज नको जायला पाहिजे, का मी इथं आहे. काही सून बाया तर बरेच असं करते का सासरा मला ओरडील किंवा सासू मला ओरडील म्हणून हातात बांगडे घालायचे नाही, म्हणजे कामापासून लांब राहायचं. तर असा आवाज येत होता. लगेच ते माणूस उठला आणि रात्री मध्यरात्री पाहायला लागला, हो इथं कोणाचा आवाज आहे. सगळे आश्रमामध्ये फिरायला लागला आणि मग ते ठिकाणी अप्सरा, गंगा, यमुना, सरस्वती, किडी मुंगी, पशु पक्षी सगळे झाडावर बसून आनंदित पवित्र स्थिरता, जी शीलता होती त्याच्यामध्ये असा बसून आनंद घेत होते. आणि तो माणूस असा पाहूनच राहिला की नेमकी इथं चालला काय. तशी गंगा म्हणून उठली, हो माझे समोर तुझी शाई नको, दुष्ट माझे डोळ्याचे बाजूला जा. अहो असं काय केलं मी दूर जाऊ, मी का लांब जाऊ. याच्या आश्रमामध्ये आजचा दिवस मी बसलेले आहे, उद्या मी लगेच जाणार आहे. माझी मंडळी माहेरला जाणार आहे, तिकडून आल्यानंतर आम्ही तीर्थला जाणार आहे. हो दूर हो, आमच्या जवळ सुद्धा तुझी साई नको पाडू. हो ताई तुम्ही नेमकी आहे कोण. हा मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती आहे. काय हो इथे येतात. तर युग नावाचा महासिद्ध पुरुष आई वडिलांच्या साधनामुळं, त्यांच्या सेवामुळं, त्यांची तपस्यामुळं एवढं पवित्र शीलता आहे की त्यांचे पवित्र स्थळी आल्यानंतर आम्ही आमच्या मध्ये जे बी भाविक भक्त येऊन आंघोळ करतात ते शुद्ध होऊन जातात, पण आम्ही मलिनच असतोय. आणि ते पवित्र स्थानमध्ये शीलता प्राप्त करण्यासाठी आम्ही योगाचे दरबारात येतोय. दररोज आमची ही मध्यरात्री आमचं या ठिकाणी आगमनच असतोय. खरंच एवढं पवित्र आणि शीलता आहे. अहो येच माता, येच पिता, येच गुरु, येच देव आहे असं सांगून आणि ते तृप्त झाले, गुप्त झाले. आणि माणूस विचारायला लागला, हो हो खरंच. म्हणूनच या ठिकाणी एवढे देवी देवता येतात आणि एवढे मध्यरात्री चांदन पडली रात नारेश्वरीची पाहते चांदन पडली रात चांदन पडली रात नारेश्वरीची पाहते चांदन पडली रात महादेवाची पाहते पडली रात
आणि ते उद्धार पाहिल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती पाहता पाहता पृथ्वी लोकावर उतरले, अवतरित झाले आणि भगवान शिव आणि माता पार्वतीने कली आणि युगला वरदान दिलं की हे मानव, सतयुग, त्रेतायुग, दापर युग गेल्यानंतर कलियुग लागल. काय लागल? कलियुग. आणि त्या कलियुगामध्ये तुमचा जय जयकार होईल आणि सहपरिवाराने अंतःकरणापासून परमार्थ साध्य करणारे भाविक आणि भक्त आई वडिलांची सेवा करते केव्हा देखील असा पवित्र काशी तीर्थ करते, त्याची उन्नती होईल असं वरदान दिलं. आता तुम्ही सर्व सांगा बरे, आई वडिलांच्या सेवामध्ये किती तृप्तता आहे, किती पुण्यशीलता आहे का नाही? आणि भगवान शिव एवढं दयावान आहे, एवढं भोळा आहे. भगवान महादेवाशिवाय भोळा कोणीच नाही. मी सुद्धा नाही बरं का. हा, मी सुद्धा एवढा भोळा नाही आहे. पण खरंच अंत करण्यापासून जर महादेवाला जर पाहायचा प्रयत्न केले ना, खूपच भोळा आहे बरं का. खरंच अहो, त्यांचं असं रूप आहे विश्व. हा, मोठमोठली जटा, त्याच्या जटामध्ये चांद, त्याच्या कपाळाला तिसरा डोळा, त्याचे एक उजव्या हातामध्ये आपल्यासाठी फक्त आशीर्वाद आहे आणि डाव्या हातामध्ये त्रिशूळ डमरू आहे. त्याचे काखामध्ये झोळी आणि नंदीवर बसून आपले जगाच्या कल्याणासाठी पूर्ण ब्रह्मांड करतात. शंकर भोळा रे शंकर भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा, हाताम डमरूवाला माझा शंकर भोळा, हाताम डमरूवाला माझा शंकर भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा,
भगवान शंकर भोळा आहे. तेज भोळा, तेज दीनानाथ. त्याच्या सारखा आपण मानव कधीच देवाची तुलना नाही करू शकत. आणि तिसरा माझा उद्देश, प्रत्येक गावामध्ये थांबलेले किंवा बंद झालेले अखंड हरिनाम सप्ताह झाले पाहिजे. आणि तो सप्ताह का झाला पाहिजे? आजचे सारखी पुण्याई प्राप्त करण्यासाठी. जेव्हा गावामध्ये साधू संतांच्या पाय लागतील, साधू संतांनी म्हणेल अभंगाची गुण गाजल आणि मानव देहाचा एक चित्त दोन हाताची टाळी वाजल, तेव्हा हरिनाम जागर होते. आणि आज ये ठिकाणी बरेच कीर्तनकार मंडळी आहे, वारकरी संप्रदायिक आहे, त्याच्यामध्ये गाजलेले गायक वादक स्वाध्याय परिवारातले भाविक भक्त आहे. पंथ अनेक आहे. काय आहे? पंथ अनेक आहे, पण मार्ग एकच आहे. बरं का, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ये आज ये ठिकाणी संतोष भाऊ भागवतनी माझा प्रवचन सुरुवातीच्या आधी किती सुंदर सांगितलं होतं की ये गावामध्ये फुलं माहिती ना. आणि ये गावाचं नाव काय आहे? मला आवाज नाही येत. पाहि ना किती भारी छान नाव. आणि या गावासाठी आणि गाववाल्यांसाठी टाळी वाजवा बरं का. दुसरी टाळी सगळे माझे भक्तांसाठी वाजवा. आणि तिसरी टाळी आज सर्व येणारे भाविक भक्त, चिडी मुंगी, देव, ऋषी मुनी आणि महाराष्ट्राच्या भूमीसाठी वाजवा. आणि आखरी आणि शेवटची छत्रपती शिवाजी महाराजसाठी वाजवा. बस एवढंच मला लागतं, बाकी काहीच नाही. आणि गावाचे वतीने सोटा माझा भजन म्हणजे लहानच भजन 2च ओळी मध्ये म्हणतोय. म्हणू प्रसादाची तर वाट नाही ना, भेटणारच आहे. मी तुम्हाला असं काही उपासी पाठवणार नाही. गावाच्या वतीने चिठ्ठी पाठवलेला आहे, त्याच्यावर भजन सांगितलेलं आहे. चालन तेच भजन तुमच्यासाठी म्हणणार. बोलो शिवधनारेश्वरी भगवान की जय. बोलो परम पूज्य संत स्वामी आणि तुळशी महाराज की जय. आजचा प्रदोष भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणात समर्पण करतोय. आजची सेवा येच व्यासपीठ आणि येच ठिकाणी माझे भक्तांचे हातामध्ये देतोय. आणि जे गावाचे वतीने जो भजन सांगितलेलं आहे ते भजन एक चित्ताने तुमच्या मुखातून
बोलवतोय. आसा फुललाय गुरुदेवाचा माळा, आसा फुललाय देवी देवाचा माळा, आसा फुललाय गुरुदेवाचा माळा, आसा फुललाय गुरुदेवाचा माळा, आसा फुललाय महादेवाचा माळा, आसा फुललाय गुरुदेवाचा माळा, आसा फुललाय महादेवाचा माळा, आसा फुललाय गुरुदेवाचा भगवान शिव आणि माता पार्वतीची स्तुती आचरण आणि या ठिकाणी बसलेले सर्व माझे असे लाडके आणि प्रेमामुळं सर्व भाविक भक्तांना भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. सर्वांनी हात जोडायचा आहे. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय
सर्व भाविक भक्तांना आणि सर्व गाववासी वाल्यांना माझा कोटी कोटी धन्यवाद. आणि आजची माझी सेवा याच ठिकाणी याच वेळी पूर्णविराम करतोय. ओम नमः शिवाय. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की परमपूज्य संत स्वामी अनंतरूपी महाराज की गावकरी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वामीजींच्या हस्ते नैवेद्य दाखवण्यात येत आहेत. शांतता राखायची आहे. आणि यानंतर स्वामीजींना विनंती करतोय की समोर बसलेल्या सर्वच भाविकांना खर तर एकदाच पोट कुणाचंच भरत नाही, पण तरी सुद्धा तुमचं एकदा व्यासपीठावरून दर्शन व्हावं अशी सर्वांचीच विनंती आहे. तत्पूर्वी पुढील सूचना लक्षात घ्या की ज्या वेळेला स्वामीजींचं पुनरागमन गाडीकडे होईल तिकडे कोणीही जाऊ नका. गर्दी अजिबात करायची नाही. पूर्ण रस्ता मार्ग मोकळा राहील. आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्यवस्थित आपण रांगा तयार करा, पण रस्त्याकडे कोणी जाऊ नका. स्वामीजींचं सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. बोलो परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की. बोलो शिवर्धन हरेश्वरी भगवान की. हर 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 हर. पुनश्च एकदा आलेल्या सर्व भाविकांना स्वामीजींच्या वतीने बिरबाळ देवस्थानाच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इकडे गर्दी कुणी करू नका.